नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरमध्ये आपण यापूर्वी पहिले प्रकरण सुरू केलेलं आहे. तुलनात्मक राजकारण यामध्ये पहिला भाग तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप आणि व्याप्ती या दृष्टिकोनातून हा भाग आपण पाहिलेला आहे. यानंतर तुलनात्मक राजकारणाचे विविध दृष्टिकोन आहेत. त्यामध्ये रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन, तुलनात्मक राजकारणाचा व्यवस्थात्मक दृष्टिकोन, तुलनात्मक राजकारणाचा मार्क्सवादी दृष्टिकोन असे विविध दृष्टिकोन आपण पाहणार आहोत. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास अरिस्टॉटलच्या काळापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत केला जात आहे. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोनातून अभ्यास केले जाते. विविध दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना एक गोष्ट यामध्ये महत्त्वपूर्ण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे तुलनात्मक राजकारणाचे जे विविध दृष्टिकोन आहेत याचा अर्थच त्या विचारवंताचे तुलनात्मक राजकारण या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे त्याचा दृष्टिकोन. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास व्यवस्थापन दृष्टिकोनातून, पारंपरिक दृष्टिकोन, विकासवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन, रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन, व्यवस्थात्मक दृष्टिकोन असे विविध दृष्टिकोनातून तो अभ्यास केलेला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 दृष्टिकोनातून अभ्यास, त्याचे दृष्टिकोन विचारात घ्यायचे. त्यामध्ये रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन, व्यवस्थात्मक दृष्टिकोन आणि मार्क्सवादी दृष्टिकोन. यामधील पहिला जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे तुलनात्मक राजकारणाचा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून जो अभ्यास केला जातो त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा आधुनिक दृष्टिकोन आहे. सामाजिक शास्त्रामध्ये व्यवस्था विश्लेषण अभ्यास पद्धती सुरू झाल्यानंतर त्या विश्लेषणाचे एक अपत्य म्हणजेच रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन होय. व्यवस्था विश्लेषणातील घटकांचे स्पष्टीकरण करताना रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाची निर्मिती झालेली दिसून येते. रचनात्मक व्यवस्थेमध्ये व्यवस्था कोणत्या, त्यांची कार्ये काय यांचा शोध घेण्याचे एक साधन म्हणजे रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन होय. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हा अमेरिकन शास्त्रज्ञ गॅब्रियल आल्मंड आणि G.P. पॉवेल यांनी आपल्या तुलनात्मक राज्यशास्त्र या ग्रंथात मांडला. 1950 नंतर राज्यशास्त्रज्ञ रचनात्मक कार्याच्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थेचे विश्लेषण करू लागले. आधुनिक राजकीय विश्लेषणात डेव्हिड ईस्टन यांनी व्यवस्थावादी सिद्धांत मांडले. या व्यवस्थावादी सिद्धांतातूनच आल्मंड यांनी तुलनात्मक अध्ययनासाठी रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलेला दिसून येतो.
त्यामुळे व्यवस्थावादी सिद्धांत हा रचनात्मक कार्यवादी सिद्धांताचा पाया आहे. रचनात्मक कार्यवादाचा अर्थ. रचनात्मक कार्यवाद दृष्टिकोन म्हणजे राजकीय व्यवस्थेकडून केली जाणारी कार्ये, ती कार्ये ज्या रचनेकडून पार पाडली जातात या संबंधीचे विश्लेषण विषयक दृष्टिकोन म्हणजे रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन होय. रचनात्मक कार्यवादी या संकल्पनेत व्यवस्था, रचना, कार्ये या 3 शब्दांची योजना करण्यात आलेली आहे. रचनेचा अभ्यास करून कार्य समजावून घेणे आणि त्या कार्यावरून व्यवस्थेचे स्वरूप समजावून घेणे यालाच रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन असं म्हटलं जातं. अल्मंड यांचा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन पूर्णपणे नवीन नाही, तो जुनाच आहे. 18व्या शतकामध्ये फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू यांनी सत्तावयाचा सिद्धांत हा रचनात्मक कार्यवादाचा आधार समजला जातो. या सिद्धांतापासून रचनात्मक कार्यवादाची सुरुवात झाली असे अल्मंडने स्पष्ट केले आहे. अल्मंडने मॉन्टेस्क्यूच्या सत्ताविभाजनाच्या सिद्धांतातून हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॉन्टेस्क्यूने विधिनियम तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे व त्या विधिनियमांचा अन्वयार्थ लावणे, संघर्ष निराकरण करणे ही 3 कार्ये पार पाडण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना आवश्यक आहे असे सांगितले. म्हणजेच ही 3 कार्ये पार पाडण्यासाठी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ अशा विशिष्ट प्रकारची रचना आवश्यक आहे. ही कार्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी या 3 विभागात योग्य समन्वय आवश्यक आहे. डेव्हिड ईस्टन व अल्मंड या दोन्ही विचारवंतांनी मॉन्टेस्क्यूच्या वरील विचारापासून प्रेरणा घेऊन सिद्धांत मांडलेला आहे. रचनात्मक कार्यवादी सिद्धांताचे स्वरूप. कार्याच्या संदर्भात रचनेचा अभ्यास करून त्यावरून व्यवस्थेचे स्वरूप निश्चित करणे यालाच रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन असे म्हणतात. समाजात विविध कार्य करण्यासाठी विविध व्यवस्था असतात. समाजाच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने समाजात अनेक उपव्यवस्था निर्माण होत असतात. उदाहरणार्थ राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था इत्यादी. या व्यवस्थांची गरज कशी आहे त्यावरून त्याची कार्ये दिसून येतात. ही कार्ये पार पाडण्याच्या दृष्टीने रचना निर्माण होते. या संदर्भात रचनेचे अस्तित्व व उपयोगिता महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यवस्थेला स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी निश्चित स्वरूपाची कार्ये पार पाडावी लागतात असे अल्मंड म्हणतो. राजकीय व्यवस्थेसमोर जनता काही मागण्या सादर करत असते. साहजिकच राजकीय व्यवस्थेला स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी या मागण्यांचे रूपांतर निर्णयामध्ये करता आले पाहिजे. मागण्या पूर्ण करण्याची व निर्णय अंमलात आणण्याची क्षमता व्यवस्थेमध्ये आवश्यक असते.
तसेच बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल व्यवस्थेला स्वतःमध्ये करता आले पाहिजेत. आल्मंडच्या मते केवळ संस्थेचा किंवा व्यवस्थेचा अभ्यास करून चालणार नाही, तर त्या संस्थेची कार्ये, प्रक्रियांचा अभ्यास आवश्यक आहे. राजकीय व्यवस्था ही कार्ये कशा प्रकारे पार पाडतात हे शोधण्यासाठी राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत असणारी रचना समजावून घेऊन ती रचना कोणती कार्ये करते हे रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून समजते. कोणत्याही देशातील राजकीय व्यवस्था कोणतीही असो, तिला स्वतःचे अस्तित्व टिकवता आले पाहिजे. त्यासाठी त्या व्यवस्थेला काही कार्ये पार पाडावी लागतात. ती कार्ये किती कार्यक्षमतेने पार पाडते यावर त्या राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व अवलंबून असते. तसेच ज्या प्रक्रियेने ही आवश्यक कार्ये पार पाडली जातात त्या प्रक्रिया कशा आहेत यावर कार्याचे यशापयश अवलंबून असते. आणि म्हणूनच व्यवस्थेची कार्ये व प्रक्रिया यांचा विचार रचनात्मक कार्यवादी सिद्धांतात महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही देशातील राजकीय व्यवस्थेला अस्तित्व टिकवण्यासाठी कोणती कार्ये पार पाडावी लागतात याविषयी आल्मंडने राजकीय व्यवस्थेची कार्ये पुढील प्रमाणे सांगितलेले आहेत. त्यामध्ये आदान प्रक्रियेतील कार्ये, प्रदान प्रक्रियेतील कार्ये, यामधील पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आदान प्रक्रियेतील कार्य. त्यामध्ये हितसंबंधाचे प्रकटीकरण. परिस्थितीनुसार राजकीय व्यवस्थेकडे विविध मागण्या केल्या जातात. राजकीय व्यवस्थेतील निर्णय घेणाऱ्या श्रेष्ठीजनांच्या समोर मागण्यांचे प्रकटीकरण करावे लागते. या प्रक्रियेस हितसंबंधाचे प्रकटीकरण असे म्हणतात. सभा संमेलने, निदर्शने या मार्गाने म्हणजेच शांततेच्या मार्गाने किंवा हिंसक मार्गाने मागण्यांचे प्रकटीकरण होत असते. हितसंबंधी गट, दबाव गट, राजकीय पक्ष, व्यक्तिगत इत्यादी मार्गाने मागण्यांचे प्रकटीकरण होत असते. व्यक्तिगत प्रकटीकरणापेक्षा संघटनात्मक मार्गाने मागण्यांचे प्रकटीकरण करणे अधिक प्रभावी ठरते. थोडक्यात लोक आपल्या मागण्या शासन व्यवस्थेसमोर विविध माध्यमातून, त्यामध्ये दबाव गट असेल, राजकीय पक्ष असेल, व्यक्तिगत असेल, हितसंबंधी गट असेल, यांच्यामार्फत राजकीय व्यवस्थेकडे मागण्या करतात. यालाच मागण्यांचे प्रकटीकरण असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा हितसंबंधाचे सुसूत्रीकरण किंवा एकत्रीकरण. मूलभूत व महत्त्वाच्या मागण्यांचे सुसूत्रीकरण करून धोरणाविषयी एक वाक्यता निर्माण करण्याचे कार्य राजकीय व्यवस्था करीत असते. राजकीय पक्ष, दबाव गट, कायदेमंडळ, शासकीय सेवक, यंत्रणा यांच्याकडून हितसंबंधाचे सुसूत्रीकरण होत असते. उदाहरणार्थ, राजकीय पक्षांच्या अधिवेशनात विविध मागण्या व विचारविनिमय होऊन तडजोड, देवाणघेवाण, सहकार्य या मार्गाने वस्तुस्थितीच्या अनुसरून हितसंबंधी मागण्याचे सुसूत्रीकरण केले जाते. राजकीय व्यवस्थेवरील हितसंबंधाचे सुसूत्रीकरणाचे कार्य हे सार्वत्रिक स्वरूपाचे असते. म्हणजेच आलेल्या मागण्या एकत्र करून त्याचे सुसूत्रीकरण, मांडणी करणं, म्हणजेच याला हितसंबंधाच्या सुसूत्रीकरण किंवा एकत्रीकरण मानलं जातं. तिसरा मुद्दा राजकीय सामाजिकरण. व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असताना
व्यक्तीला जे राजकीय शिक्षण देण्याची जी प्रक्रिया घडत असते तिला राजकीय सामाजिकरण म्हणतात. राजकीय शिक्षणाची प्रक्रिया घडते त्यालाच आपण राजकीय सामाजिकरण असं म्हटलं जातं. व्यक्ती ही राजकीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्याने तिला राजकीय व्यवस्थेचे तेथील क्रिया प्रक्रियेचे ज्ञान होणे आवश्यक असतं. व्यक्तीच्या बालपणापासून राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया चालू असते. कुटुंब संस्था असेल, शिक्षण संस्था, राजकीय संस्था, वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरदर्शन, विविध व्यावसायिक व सांस्कृतिक संस्था इत्यादी मार्गाने राजकीय श्रद्धा, मूल्ये, दृष्टिकोन यांचे ज्ञान व्यक्तीला होत असते. विविध राजकीय प्रश्न, डावपेच, राजनीती यांचे ज्ञान व्यक्तीला राजकीय सामाजिकरणामुळे होत असते. जबाबदार, कर्तव्यदक्ष प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदार ही तितकाच जबाबदार, जागरूक असणे आवश्यक असते. सुजाण नागरिक, सुसंस्कृत नागरिक निर्माण करण्यासाठी, कर्तव्यनिष्ठ जबाबदार प्रतिनिधी निर्माण करण्यासाठी राजकीय सामाजिकरण अत्यंत गरजेचे असते. चौथा त्यातील घटक राजकीय समसूचन. राजकीय समसूचन म्हणजे राजकीय व्यवस्थेत जे निर्णय घेतले जातात त्याचे परिणाम काय होतात ते जाणून घेण्यासाठी राजकीय समसूचनाची आवश्यकता असते. राजकीय समसूचनामध्ये वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरदर्शन, इंटरनेट, चित्रपट, मासिके, पुस्तके, संपर्क अधिकारी, धर्मगुरू, राजकीय नेते, सभा संमेलने, परिषदा, महत्त्वपूर्ण कार्यकर्ता इत्यादी शासकीय निर्णयाच्या अनुषंगाने माहिती मिळवणे, निर्णयाची कार्यवाही योग्य प्रकारे होते किंवा नाही ही कार्ये राजकीय समसूचन केली जातात. परंतु राजकीय व्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे यावरून राजकीय समसूचनाचे कार्य अवलंबून असते. लोकशाही राजकीय व्यवस्थेत समसूचनाच्या साधनावर कमी नियंत्रण असते. या उलट सर्वंकष व्यवस्थेत अधिक बंधने असतात, तर हुकुमशाही व्यवस्थेत ही साधने सरकारच्या मालकीची असतात. दुसरं जे काही कार्य आहे ते म्हणजे आदान कार्याप्रमाणेच प्रदान प्रक्रियेतील कार्य. म्हणजेच राजकीय व्यवस्थेकडे वेगवेगळ्या माध्यमातून ज्या मागण्या येतात त्या मागण्यांच्या संदर्भात आदान प्रक्रियेतील कार्य या दृष्टिकोनातून आपण भाग पाहिला. प्रदान प्रक्रियेतील कार्य म्हणजे या ठिकाणी शासकीय व्यवस्थेकडे आलेली ज्या मागण्या आहेत त्यांच्या सुसूत्रीकरण करून त्याच्याद्वारे निर्णय जे घेतले जातात त्याला शासनाकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया याला प्रदान प्रक्रियेतील कार्य म्हटलं जातं. त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे नियम निर्मिती. परिस्थितीनुसार राज्यव्यवस्थेकडे ज्या मागण्या केल्या जातात त्या मागण्यानुसार नियमांची, कायद्यांची निर्मिती करावी लागते. कायदे मंडळाकडून कायदे निर्मिती होत असली तरी कायदे निर्मितीच्या प्रक्रियेवर विविध घटकांचा प्रभाव पडत असतो. मतदारसंघातून योग्य व पात्र उमेदवार निवडून आले तर कायदे निर्मितीचे कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकते. सुजाण, सुसंस्कृत, सुशिक्षित मतदार योग्य व जबाबदार प्रतिनिधी निवड करू लागला त्यामुळे मतदारसंघ, निवडणूक यंत्रणा, राजकीय पक्ष, आर्थिक व्यवस्था इत्यादी घटकांचा प्रभाव नियम निर्मितीवरती पडताना दिसून येतो. नियमांची निर्मिती केल्यानंतर त्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टिकोनातून दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे नियमांची कार्यवाही. राजकीय व्यवस्थेकडून जे नियम निर्माण केले जातात त्याची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून केली जाते. मंत्रिमंडळ असेल, सचिवालय असेल, सेवक वर्ग असेल अशा उपव्यवस्थेकडून अंमलबजावणीचे कार्य होत असते. निस्वार्थीपणे, निपक्षपातीपणे आणि जबाबदार सेवक वर्ग नियमांची, कायद्यांची कार्यवाही उत्तम प्रकारे करू शकतो. त्यातला तिसरा मुद्दा तो म्हणजे नियमांचा न्यायनिवाडा. न्यायसंस्थेकडून नियमांचा न्यायनिवाडा केला जातो. न्यायसंस्था ही राजकीय उपव्यवस्था होय. न्यायालय स्वतंत्र, सुरक्षित असेल तर न्यायनिवाडा उत्तम प्रकारे होऊ शकतो. त्यासाठी न्यायाधीशांना भरपूर वेतन, संरक्षण, त्यांचे हक्क यासंबंधीच्या तरतुदी कराव्या लागतात. न्यायाधीशांनी निर्भीडपणे
व निपक्षपाती राहून न्यायदान केले पाहिजे. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे नियमांचे, घटनेतील तत्वांचे रक्षण होऊ शकते. न्याय संस्थेव्यतिरिक्त न्याय निवाडा समिती, लवाद मंडळे न्यायदानाचे कार्य करतात. राजकीय व्यवस्थेने केलेल्या नियमाविरुद्ध वर्तन केल्यास न्याय निवाडा करण्याचे कार्य न्यायालयीन व्यवस्थेकडून केले होते. रचनात्मक कार्यवादास डेव्हिड ईस्टनने व्यवस्था विश्लेषणाला असे नाव देऊन या दृष्टिकोनाचा एक नवीन नमुना सादर केलेला आहे. त्यांनी राजकीय व्यवस्थेची व्याख्या एक प्रकारे कार्य या दृष्टिकोनातून केली आहे. राजकीय व्यवस्था ही समाजातील अशा स्वरूपाची व्यवस्था असते की जिच्याद्वारे योग्य निर्णय घेतले जातात आणि तिची कार्यवाही करून ते बंधनकारक केले जातात. पारंपरिक राज्यशास्त्रज्ञांनी ज्या अर्थाने आपल्या लिखाणात राज्य हा शब्द वापरला त्याच अर्थाने डेव्हिड ईस्टनने राजकीय व्यवस्था हा शब्द वापरलेला आहे. समाजातील इतर घटकांच्या व्यवस्थेपेक्षा राजकीय व्यवस्था ही निरनिराळ्या स्वरूपाची असते. समाजातील राजकीय वातावरणाचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर होत असतो. कोणत्याही राजकीय व्यवस्थेला हा परिणाम लक्षात घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार उद्दिष्टे ठरवून स्वतःच्या अंतर्गत रचनेत बदल करावा लागतो. आल्मंडप्रमाणे डेव्हिड ईस्टनने ही राजकीय व्यवस्थेच्या कार्याच्या संदर्भात विचार मांडले आहेत. कोणत्याही राजकीय व्यवस्थेला त्या व्यवस्थेतील काही लोकांचा पाठिंबा असतो तर काही लोकांचा विरोध असतो. समाजातील काही लोक आपल्या मागण्या राजकीय व्यवस्थेकडे समोर ठेवतात. या प्रक्रियेत डेव्हिड ईस्टनने आदान प्रक्रिया असे म्हटले आहे. राजकीय व्यवस्थेसमोर मागण्या मांडल्यानंतर त्या मागण्यांचे रूपांतर धोरणात होण्याची प्रक्रियेस सुरुवात होते. यालाच रूपांतर असे म्हणतात. ही रूपांतर प्रक्रिया शासकीय धोरण, निर्णय, कायदे या स्वरूपात होते. राजकीय व्यवस्थेने मागणी लक्षात घेऊन जे निर्णय घेतलेले असतात किंवा कायदे बनले असतात त्यांना प्रदान प्रक्रिया असे म्हणतात. परंतु ज्या मागण्या मान्य होत नाहीत असे लोक राजकीय व्यवस्थेला विरोध करतात. यालाच डेव्हिड ईस्टनने प्रत्यादान असे म्हटले आहे. थोडक्यात राजकीय व्यवस्थेची कार्य आदान, रूपांतर प्रक्रिया, प्रदान आणि प्रत्यादान या चार प्रक्रियेतून चालते. रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोनाचे मूल्यमापन. डेव्हिड ईस्टन आणि आल्मंड यांनी रचनात्मक कार्यवाद व व्यवस्था विश्लेषण या दृष्टिकोनातून राजकीय जीवनाचे वेगवेगळे आराखडे व नमुने देऊन अभ्यास केला. या दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्रज्ञ वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून रचनात्मक कार्यवादी अभ्यास करतात. अभ्यासाची पहिली पद्धत अशी की एखादी व्यवस्था अभ्यासण्यासाठी निवडून त्या व्यवस्थेने कोणती उद्दिष्टे निश्चित केली आहेत व ती उद्दिष्टे साध्य करत असताना ती व्यवस्था कितपत यशस्वी झाली आहे हे शोधून काढले. तसेच व्यवस्थेच्या प्रक्रियेत अभ्यास करून त्यांना काही दोष असल्यास ते शोधून काढणे. दुसरी पद्धत अशी की कोणत्याही व्यवस्थेला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कोणती कार्ये करावी लागतात. तिसरी पद्धत अशी की एखाद्या व्यवस्थेअंतर्गत रचना कोणत्या प्रकारची आहे याचा शोध घेणे. विशिष्ट प्रकारची रचना असल्यास विशिष्ट प्रकारची उद्दिष्टे व कार्ये साध्य होतात हे पटवून देणे. या तीन पद्धतींचा अभ्यास करून आधुनिक राज्यशास्त्रात, राजकीय विश्लेषणात वास्तववादी दृष्टिकोन व रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन अधिक लोकप्रिय झाले. रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन हा अधिक लोकप्रिय होण्याचे कारण असे की याचा फायदा राजकीय व्यवस्थेत तुलनात्मक अध्ययन करण्याकरता होऊ लागला. तुलनात्मक राज्यशास्त्र ही एक राज्यशास्त्राची नवीन शाखा बनली आहे. तसेच कार्याचा रचनेचा अभ्यास न करता त्या रचनेद्वारे होणारी कार्ये व्यवस्था टिकवण्याच्या दृष्टिकोनातून कितपत पोषक आहेत किंवा ती घातक आहेत हे देखील ठरवता येते. कोणत्या परिस्थितीत विशिष्ट राजकीय व्यवस्था धोक्यात येते ही रचनात्मक कार्यवादामुळे ठरवता येते. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचे अनेक राज्यशास्त्रज्ञांनी विकसनशील देशांच्या राजकीय व्यवस्थेचे अध्ययन सुरू केले आहे. काही विकसनशील देशांनी संसदीय शासन पद्धतीचा का स्वीकार केला, तेथे आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणती कार्ये केली जातात याचा शोध राज्यशास्त्रज्ञ घेऊ लागले. अनेक आशिया, आफ्रिकन खंडातील देशातील उदारमतवादी लोकशाहीचे प्रयोग सुरू झाले. दारिद्र्य, अज्ञान, बेकारी, आर्थिक विषमता
यामुळे त्या देशातील जनतेची लोकशाहीवरील श्रद्धा नष्ट होऊन त्या जागी हुकुमशाही व्यवस्था निर्माण झाली, तेव्हा अशा विकसनशील देशात पाश्चिमात्य लोकशाही राजकीय व्यवस्था कितपत टिकेल याचा शोध या दृष्टिकोनामध्ये घेता येतो. म्हणजेच राजकीय विश्लेषणाचा व्यावहारिक फायदा आधुनिक काळात अधिक होऊ लागला आहे. रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोनावरती ज्या टीका करण्यात येतात त्या म्हणजे समाजशास्त्राच्या अध्ययन पद्धती ज्या संकल्पना दृढ झालेल्या आहेत त्या जशा तशा राज्यशास्त्राच्या अध्ययन पद्धतीत वापरणे योग्य नाही, कारण या दोन्ही शास्त्रांच्या कक्षा व क्षेत्र भिन्न स्वरूपाचे असतात. समाजशास्त्रात व्यवस्थेच्या संदर्भात ज्या संकल्पना आहेत त्या आलमंडने कार्यवादाच्या बाबतीत वापर केला. संदर्भ भिन्न असल्याने समान संकल्पनांचा वापर दोन्ही शास्त्रात कितपत योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे आलमंडने व्यवस्था या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. राज्यशासन, ग्रामपंचायत यांना ही संकल्पना संज्ञा लागू पडते काय? क्रिया-प्रक्रिया यांचा समन्वय म्हणजे व्यवस्था असा अर्थ घेतला तर कोणत्या क्रिया आणि प्रतिक्रिया महत्त्वाच्या यावर आलमंडने काहीही सांगितले नाही. दुसऱ्या प्रकारची टीका केली जाते. तिसऱ्या म्हणजे आलमंडने राजकीय व्यवस्थेची केलेली व्याख्या व सांगितलेली वैशिष्ट्ये स्पष्ट स्वरूपात नाही. अमेरिकन राजकीय व्यवस्था समोर ठेवून त्यांनी ही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. अमेरिकन राजकीय व्यवस्था ही एकच आधुनिक राजकीय व्यवस्था नव्हे. चौथी जी टीका केली जाते, आदान प्रक्रियेतील कार्यावर आलमंडने जसे महत्त्व दिले आहे तसे प्रदान प्रक्रियेतील कार्याला महत्त्व दिलेले नाही. पाचवी टीका अशी केली जाते ती म्हणजे आलमंडने असा दावा केला आहे की रचनात्मक कार्यवादी सिद्धांताच्या आधारे पारंपरिक व आधुनिक राजकीय व्यवस्थेतील गुणदोष गणित व संख्यात्मक पद्धतीने मोजता येतात व राज्यशास्त्राचे अंदाज स्वरूप न पाहता ते काटेकोर शास्त्रीय ठरतात. कोणती राजकीय व्यवस्था आपले अस्तित्व टिकवू शकेल हे या दृष्टिकोनाद्वारे समजू शकेल हा आलमंडचा दावा अतिशयोक्ती स्वरूपाचा आहे. आलमंडने राजकीय व्यवस्थेसंबंधी कायमस्वरूपी सिद्धांत मांडलेले नाहीत, तर असे म्हणता येईल की आलमंडने राजकीय व्यवस्थेचे वर्णन कसे करावे हे सांगितलेले आहे. सहावी टीका केली जाते ती म्हणजे राजकीय व्यवस्थेचे आवश्यक कार्ये सांगताना आलमंडने नवीन काही सांगितलेले नाही, तर पारंपरिक राज्यशास्त्राने त्याची कल्पना नव्हती असे नाही, फक्त नवीन शब्द व संज्ञा आलमंडने वापरल्या आहेत. थोडक्यात असं म्हणता येईल की विविध देशातील राजकीय व्यवस्था, त्यांच्या अंतर्गत रचना, त्या रचनेतून निर्माण होणारी कार्ये आणि अशा देशाने आपल्यासमोर ठेवलेले ध्येय उद्दिष्ट यांच्याशी काय संबंध आहे असा संशोधनाचा विषय घेऊन तो दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्यालाच रचनात्मक दृष्टिकोन असं म्हटलं जातं. रचनात्मक कार्यवाद व विश्लेषणवाद असे लेबल देऊन कितीतरी पद्धतीने संशोधन करता येते. प्रत्येक संशोधन व्यवस्था, रचना, कार्य या शब्दांच्या व्याख्या व्याप्ती ठरवण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे. रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोनातून संशोधन करीत असताना सर्व संशोधकांच्या लक्षात येते की पाश्चात्य देशापेक्षा पाश्चिमात्य समाजाची उद्दिष्टे, संस्कृती फार भिन्न आहे. पाश्चात्य समाजाच्या संस्कृतीपुढे देशांतर्गत व बाह्य आक्रमणामुळे निर्माण होणारी आव्हाने व नव्या संकटांना तोंड देऊन आपल्या देशातील व्यवस्था कशी टिकवता येईल हा प्रश्न निर्माण झाला व त्याची आधुनिक राजकीय विश्लेषणकारांनी दखल घेतली. या दृष्टीने रचनात्मक कार्यवाद दृष्टिकोन हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे आपणास म्हणता येईल. थोडक्यात रचनात्मक कार्यवाद हा रचनेच्या आधारे कार्य स्पष्ट करणारा, व्यवस्था निश्चित करणारा दृष्टिकोन आहे असं आपणास म्हणता येईल. थँक्यू.